सुता तू जरा खोल बोलणे सांगणे हरवणे तू पुन्हा कानाव तुझे गुणगुणते उगाच मागे मागे तर जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितलाच असाल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला पण एडिट करायचा असेल तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर तुमच्यापाशी अलाइट मोशन ॲप नसेल तर आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्हाला जस्ट टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून तिथनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर सर्वप्रथम तुम्ही अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. त्याआधी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते बीटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक दिलेली आहे, बघू शकताल तुम्ही. तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचे, बघू शकताल तुम्ही. अशा प्रकारचा बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा इथे बीटमार्क ओपन करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारचं तुम्हाला काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला अशा प्रकारे टाईमलाईन थोडीशी छोटी करून घ्यायची पहिल्यांदा. तर ह्यामधील जस्ट तुम्हाला पहिले जे 5 ग्रुप दिसून येत आहेत बघू शकताल तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या ग्रुपवरती टच करायचं आहे, ते बघू शकताल तुम्ही. अशा प्रकारे टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला खालती इथे एडिट ग्रुपचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात खालची लेअर बघू शकताल तुम्ही व्हाईट कलरची, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला एकदा. अशा प्रकारे टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे कलर अँड फिलचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती जाऊन अशा प्रकारे इथे जो स्टारचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक खालती एक स्टारचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती एकदा टच करून येते तुम्हाला तुमचा हवा असेल तो फोटो इथे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी हा फोटो ॲड करतो आहे डेमोसाठी. तुम्ही तुमचा फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला शेपमध्ये इथे फोटो ॲड झालेला आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये देखील आपला जो फोटो आहे तो इथे ॲड होऊन जाणार आहे. त्याचप्रकारे तुम्हाला पुढील जे 4 ग्रुप राहिले आहेत ते पण एडिट करून घ्यायचे तिथं. बघू शकता आपल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये पण इमेज ॲड झालेले आहेत. अशाच प्रकारे राहिलेले ग्रुप तुम्हाला एडिट करायचे आहेत. राहिलेले ग्रुप एडिट केल्यानंतर जस्ट तुम्हाला पुढच्या बेटवर यायचं आहे 15.22च्या. त्यानंतर तुम्हाला इथे प्लसवरती टच करून प्रत्येक बीटवरती तुम्हाला एक एक फोटो इथे ॲड करत जायचा आहे. अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला कट करायचा आहे इमेजचा. त्यानंतर वरती 3 डॉटवरती टच करून येते इमेजला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व इमेज इथे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे इमेजची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायची इथे टच करून. तर इमेज ॲड झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे मी शेक इफेक्ट दिला आहे तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्या इमेजमधील इफेक्ट कॉपी करायचे आहेत. त्यासाठी इमेजवरती टच करून त्यानंतर खालती जो इफेक्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती टच केल्यानंतर जस्ट तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर खालती जे 3 डॉट दिसत आहेत तुम्हाला त्याच्यावरती टच करून येते इफेक्ट जे आहेत ते कॉपी करून घ्यायचे तुम्हाला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बीटमार्क ओपन करायचा आहे इथं. त्यानंतर आपण जे आता सर्व इमेज ॲड केलेत त्या इमेजमध्ये हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही.
इफेक्ट ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा त्याच बीटवरती यायचं आहे. प्लसवरती टच करून मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिलेला आहे, तो PNG ते ॲड करायचा आहे जस्ट अशा प्रकारचा. तर तुम्हाला अशा प्रकारे खालती येते व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट केल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा त्याच बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करून येते तुम्हाला हा शेप येते सिलेक्ट करायचा आहे. शेप सिलेक्ट केल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कलरवरती टच करून तुम्ही अशा प्रकारे इथे टच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर मी करतो आहे तशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर बरोबर तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या शेपची लेंथ तुम्हाला अशा प्रकारे येथे टच करून येथे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे पुन्हा त्याच लेअरवरती टच करून येते कलरवरती जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे व्हाईट कलर दिसतोय तुम्हाला बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती टच करून येते अशा प्रकारे ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपण जो मगाशी PNG ॲड केला होता तो त्याला जस्ट तुम्हाला ह्या लेअरच्या वरती आणायचा आहे बघू शकताल तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर तुम्ही शेवट मी तुम्हाला शेक इफेक्टमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ पण प्रोव्हाइड केलेला आहे, तो इथे जस्ट अशा प्रकारे कॉपी करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे ओव्हरले व्हिडिओवरती टच करून येते वरती जो तुम्हाला अशा प्रकारचा हे दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॉपी लेअरचा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला. जस्ट लेअर कॉपी झाल्यानंतर पुन्हा बीट मार्क ओपन करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक इमेजवरती तुम्हाला अशा प्रकारे इथे टच करून तुम्हाला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही. सेकंड नंबरला तुम्हाला पेस्ट लेअर म्हणून अशा प्रकारे दिसतोय खालून, त्याच्यावरती टच करायचं आहे. अशाच प्रकारे सर्व बीटवरती तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम तयार झालेला आहे. त्यानंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो एक्सपोर्टचा आयकॉन आहे त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ जो असेल तो ते हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.